का बच्चा, खुलेआम किया। हिम्मत है तुम्हारे में? अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया, जनता ने दिखाया, तुम्हारी जगह दिखा दी। तुम्हाला विधानसभेच्या जागा 100 लढवल्या, 20 जिंकल्या, या पठ्ठ्याने 80 लढवल्या, 60 जिंकल्या। अरे तुम्ही 100 जागा लढवल्या, तुम्ही फक्त 20 आमदार निवडून आणू शकले, आम्ही 80 जागा लढवल्या, आम्ही 60 आमदार निवडून आणले। एकनाथ शिंदे बाकडं वाजून वाजून सांगत होते की मी उद्धव ठाकरेंना पुरून उरलोय, मी दाखवून दिलं, मी सत्तेमध्ये येण्यासाठी 8 मंत्र्यांनी मंत्रिपदावरती पाणी सोडलं। ही डेअरिंग तुमची आहे का? एकनाथ शिंदे बाकडं वाजून वाजून सांगतायत की उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली होती, हिंदुत्ववादीपणाचा विचार सोडला होता, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा मोह उद्धव ठाकरेंना सुटत नव्हता आणि त्यामुळेच सगळं काही गेलं, ना घरके ना घाटके ही अवस्था उद्धव ठाकरे तुमची झाली। हे एकनाथ शिंदे विधान भवनात बाकडं वाजून वाजून सांगत होते। नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीची वाताहत केल्यानंतर त्या व्यक्तीची किती चेष्टा करावी याला एक लिमिटेशन असणं गरजेचं होतं। पण असो, एकनाथ शिंदेंनी 2.5 वर्षांमध्ये जे मिळवलंय त्याबाबत त्यांचं गौरवोद्गार काढलंच पाहिजे, त्याचं कौतुक केलंच पाहिजे। पण हे कौतुक तेव्हा जास्त साजेसं झालं असतं ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी हे सगळे आमदार फोडून स्वतंत्र एक पक्ष उभा करून निवडणूक लढवली असती तर। दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणणं हे चुकीचंच, मग ते राजकीय असो, सामाजिक असो किंवा पर्सनल लाईफमध्ये असो। पण असो, तुमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना ओरिजिनल आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना डुप्लिकेट। मान्य करून चालू की तुम्ही काहीतरी गोष्टींसाठी एक एक्सक्यूजेस किंवा काही बहाणे शोधले आणि आमची ओरिजिनल शिवसेना कशी योग्य हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। मध्यंतरी तुमचा आणि अमित शहांचे एक कथित संभाषण व्हायरल झालं। त्या संभाषणाला जर काही अर्थाने जर वेगवेगळे अँगल जोडले तर त्यात तुम्ही म्हणत होतात की 2.5 वर्ष माझ्या नेतृत्वामध्ये सरकार चाललंय, 2024च्या निवडणुका तुम्ही माझ्या नेतृत्वात लढल्यात आणि ती कथित संभाषणातील शहांकडील बाजू सांगत होती की तुमचं कथित नेतृत्वच तयार आम्ही केलंय। प्रश्न नाही पडत का की हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या साम दाम दंड भेद वापरून झाल्यात? कुणा एकाची वकिलकी किंवा राजकीय भाषा वापरून मला त्यामध्ये बोलायचं नाहीच, पण मला हा पडलेला सुरुवातीपासूनचा प्रश्न आहे की एक शिवसेना नावाचं पक्ष, शिवसेना नावाचं चिन्ह तुम्ही तुमच्याकडे घेता, त्यांची सगळी खाती, त्यांचे सगळे कार्यालय, त्यांचे सगळे पदाधिकारी तुम्ही फोडता, निवडणुकांना सामोरे जाता आणि तिथे तुम्ही विजय मिळवल्यानंतर तुम्ही असं सांगता की त्यांना लोकांना स्वीकारायचंच नव्हतं। जर खाली 2.5 वर्षांमध्ये जर एखादा पक्ष आणि चिन्ह म्हणजे एक वेगळा गट बाहेर पडून एखादा पक्ष आणि चिन्ह घेऊन 2.5 वर्षात मोठं होणं म्हणजे ती तुम्ही तुमच्या एकट्याची जहागिरी समजता। राज ठाकरेंचा पक्ष बघा, गेल्या 13-14 वर्षांपासून सत्तेत आहे, पण ती व्यक्ती जी ओरिजिनल भारी व्यक्ती आहे, राज ठाकरेंकडचे लोक म्हणजे राज ठाकरे ही प्रतिमा लोकांना पटते, त्यांच्या खालची यंत्रणा पटत नाही, त्या व्यक्तीला मोठं होता आलं नाही किंवा राजकारणामध्ये आपला एक स्टेबल असं गव्हर्नमेंट आणता आलं नाही, स्टेबल असा पक्ष ठेवता आलं नाही आणि 2.5 वर्षात ते तुम्ही केले आणि तुम्हाला असं वाटतंय की हे वैयक्तिक तुमचे यश आहे। तुम्ही केलेला पक्ष आणि चिन्ह बोलत होतं, तुम्ही ओरबाडलेलं पक्ष आणि चिन्ह बोलत होतं, तुम्ही त्याला क्रेडिट न द्यायचं सोडून स्वतःला क्रेडिट देतायत आणि बाकडं वाजून वाजून सांगतायत। व्यक्त व्हा। हा सगळा व्हिडिओ जो आहे त्याची सुरुवातीची क्लिप तुम्ही पाहिली, आता शेवट बघा, तिथेच हा व्हिडिओ मी इथे एंड करते, पण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र। हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं, खुलेआम केलं, खुलेआम। मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा, मी मुख्यमंत्री होणार होतो, 5 वेळा सांगितलं। का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला? का झाला? जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका, काँग्रेस बरोबर जाऊ नका, तुम्ही का गेले? मोहापायी, सत्तेसाठी। मग मोह कोणाचा? अरे आम्ही तर सत्तेवर लाथ मारली, आम्ही तर मंत्रिपद सोडलं 8 लोकांनी, तुम्ही सोडणार का मंत्रिपद?
आम्ही मंत्रीपद सोडलं 8 मंत्र्यांनी. आम्हाला काय माहित होतं की आम्ही काय होणार आहे आमचं. आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असं म्हणून लढलो. तुम्ही आम्हाला काय सांगताय.